आप्पा काय झालं? कशी आहे बनू आत्या? अरे नीट काही ऐकायलाच येत नाहीये. नाही, मला आत्ताच्या आत्ता तिला बघायचंय बस. अंकल, अरुण अंकलचा नंबर आहे? हो. गुंड्या दादा, बनू, बनू कशी आहेस ग? अगं तुझी तब्येत बरी नाहीये कळल्यानंतर माझे हातपाय अगदी गळून गेले होते. बरी आहे रे आता मी. माझी काही काळजी करू नकोस. अगदी ठणठणीत होते बघ मी. रोज कळवत जा बरं का खुशाली. हो कळवेन हा, अगदी नक्की. हा, आणि दुसऱ्याची काळजी करायची सवयच लागली तिला. स्वतःच्या तब्येतीकडे मुळे लक्षच द्यायचं नाही. आप्पा, ते हे काय आहे? हे कोणी लावलं होतं मला? हे कसं आलं इथं? आप्पा, अहो आप्पा, त्या भ्रमणध्वनीमुळेच तर आपण बनू आत्याशी बोलू शकलो ना. तू गप्प बाईस. विमानाची तिकीट काढणारच होतो ना आपण. मग बघितलं असतं प्रत्यक्ष तिला. तर आप्पा, त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होणार आहे. तुम्हीच बोलला होता. तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस. अरे इथं राहतोयस म्हणून प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचा हक्क नाहीये तुला, कळलं? भडकला ज्वालामुखी. नचिकेत, तुम्हाला अचानक सुचलं म्हणून आज आप्पा आत्याजीला बघू शकले. त्यांना खरंच खूप बरं वाटलं तुमच्यामुळे. खूप खूप धन्यवाद. कम ऑन, डोंट थँक मी साई. असं काय ग्रेट नाही केलं मी, बट आप्पांना भ्रमणध्वनीचा वापर पटायला हवा आणि ते शक्य झालं नाही, हेच ना? या मी तुम्हाला आधीच म्हणाले होते, त्यांच्या वयाच्या लोकांना हे सगळं समजावणं खरंच खूप कठीण आहे. व्हॉट आर यू सेइंग साई? त्यांच्या एजचं खूप लोक आहे. दे आर टेक सॅव्ही. मोबाईल यूज करत, सोशल मीडिया यूज करत. हो, पण आप्पा नाही करत. आप्पांचे विचार वेगळे आणि ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. काय? Yeah, you and Appa are somewhat similar. आपा मोबाईलचं बेनिफिट माहिती पण एक्सेप्ट करत नाही आणि ते एक्सेप्ट करणार असं तू बोलत पण नाही. कारण मला माहिती आहे ते नाही ऐकणार. या व्हॉटएव्हर. आणि तुम्ही इथे आप्पांना बदलण्यासाठी कुठे थांबलायत? तुम्ही तर रोजलीनसाठी थांबलायत ना? या आणि या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांना जोडलेल्या आहेत हे सगळं तुम्ही मला सांगणार आहे, पण योग्य वेळ आल्यावर, बरोबर ना? या बरं ठीक आहे, मला एक काम आहे, जरा येते मी.
wrong with साई? क्युरियस नाही नेहमी सारखा. Yeah, Diggs. Yeah, I'm coming. भाई 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 हे घे. तू येणार म्हणून आपण आधीच बनवून ठेवली होती कॉफी. घे. काहीतरी गडबड झाला टिक्स. भाई आधी पिऊन तर बघ. I'm talking about साई. तू हे घे आधी घे. I mean, खूप रिलॅक्स बिहेव करत आहे. म्हणजे I mean, initially, Rosaline related questions विचारायचं. Restless होतं खूप, but now she's not. हे म्हणजे आपला प्लॅन फिसकटला. I don't know. पण तिला काहीतरी कळलं. हे डाऊट आहे मला. I have a strong doubt. भाई थांब. तू तिच्यावर लव करतो ते तर नाही कळलं ना तिला. I'm confused. I mean, ती असं का बिहेव करते? I don't know. She's having fun म्हणून करते or something else? I have no idea. Hi, handsome. हॅन्डसम. भाई कोणाचा मेसेज आहे? I don't know, number save नाही. अरे मग विचार ना कोण आहे ते. काय झालं भाई? Rosaline. मेसेज. आता ही रोजलिन कुठून पैदा झाली? अरे कोणतरी शाळा घेत असेल. नीट बघ. कोण करणार? Who knows about her? You, me, and Richa. I know ती करणार आहे. भाई फोन करतोय. हं. मी बोलतो ना तेवढंच तुझ्याशी बोलायचा चान्स आपल्याला. Shut up. Yeah, Richa, did you just text me, Rosaline Manu? Don't mess with me, Richa. Okay, yeah. भाई काय बोलली आपली आयटम? Item, मैत्रीण. nothing. तिने नाही केलं. She's busy in her office. तिने नाही केलं मग कोणी केलं असेल हा मेसेज? I don't know. Again? Who is this Rosaline? पण अमोल खरंच हा छान सुचलं तुला. मला सुचलं नसतं असं काही. अगं एकापेक्षा एक कमाल आयडिया आहेत आपल्याकडे. सई तू बघ नॅक येतोय. बोलवायचं त्याला इकडे. हे नको रे, जाऊ दे. अगं थांब ग, त्याची रिॲक्शन बघू ना आपण. अरे पण अमोल. नॅक. तुम्ही इथे दोघं काय करत? अरे ते बरेच दिवस आम्ही भेटलो नव्हतो ना म्हणून आज भेटलो आणि जरा गप्पा मारतोय. बाकी तू कसा आहेस? Yeah, I'm good. टेन्शन मध्ये दिसतोयस रे. Yeah. No. You have some water. पाणी. हे घे. Thanks. काय रे तब्येत बरी नाहीये का? घसा का कोरडा पडला? No, I'm just thirsty, nothing else. धक्का बसलाय का? Huh? नाही म्हणजे चेहऱ्यावर दिसतंय म्हणून असं. No, काय नाही बसला. Anyway, you guys carry on. मी जातो. हे पेज झालं सई. आता हेच करायचं. अरे पण अमोल मला नाही जमणार फार खोटं वागायला. आणि नचिकेतला एवढा त्रास द्यायला नको आपण. जाऊ दे. काय यार सई जमव ना यार. अजून काही थोडे दिवस मजा घेऊ आपण नॅकची. अरे पण आता पुढे काय करायचं? मी सांगतो सध्या हे कंटिन्यू करू आपण. ओके बरं. चल बाय.
तेव्हा मजा येणार आहे. शास्त्री वकील नको, जगदाळे तर नकोच, कारण तो काही माझ्यापेक्षा हुशार नाहीये. नाही, तो झगडे तर नकोच नको, काढा घ्या. काढाही नको. ओ ओ अहो नको म्हणालात ना. अहो हसायला काय झालं? काय आहे, हल्ली सगळी कामं ही भ्रमणध्वनीवरनं होत आहेत ना. माझं नशीब, आज माझ्या बायकोनं स्वतःच्या हातानं काढा आणून दिला. मला वाटलं होतं की तोही भ्रमणध्वनीवरनं येतोय की काय. अहो विनोद होता ना, मला वाटलं विनोद होता म्हणून मी हसले. थांबा जरा. काय झालं? काही हवंय का? नाही, मी काल जे काही सांगितलं होतं ते पूर्णपणे लक्षात आहे माझ्या. काय हो? हा, खायला काही बनवायला सांगितलं होतं का? हे बघा, तुमचा हा जो अभिनय आहे ना, तो तुम्ही इतरांना दाखवा, मला नाही. अहो असं का म्हणताय? मला खरंच काही आठवत नाहीये. घरातला एकूण एक माणूस त्या भ्रमणध्वनीच्या आहारी गेलेला आहे. कुणाचंही काही कामात लक्ष नाहीये, आणि हे मी आता सिद्ध करून दाखवणार आहे. अहो अहो जाऊ द्या ना, आता नका उगाच काही नवीन काढू. नाही नाही, जाऊ द्या कसं, जाऊ द्या कसं, सांगा ना, जाऊ द्या कसं. अहो मी तुम्हाला सांगतो, या यंत्राच्या नादात जर केतकरांच्या घरातले संस्कार सगळेजण विसरणार असतील तर हे कदापि सहन करणार नाही मी. अहो पण इथे संस्कार कुठे आले मध्येच? जेवणाच्या ताटावर सुद्धा भ्रमणध्वनी मांडीवर घेऊन जेवायला बसतात. परवा शैलेश आमटी ऐवजी पाण्याच्या पेल्यात बुडवून खात होता पोळी, कारण सगळं लक्ष त्या यंत्रात होतं ना. आपल्या त्या गृहकृत्य दक्ष मोठ्या सुनबाई भ्रमणध्वनी घेऊन ओट्याजवळ उभ्या होत्या. दूध उतू गेलं तरी ह्यांना कळलं नाही. मला मान्य आहे, वाहवत चाललेत सगळे. नाही, नुसता तुम्हाला मान्य असून चालणार नाहीये. हे आता मी पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? आता मी नाही, जे काही करायचंय ते तुम्ही करायचंय. हो ना, मग मी करते. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आणि तुम्ही काय करायचं हे मी सांगणार आहे. अरे देवा. चला माझ्या बरोबर खाली चला, आणि तुम्हाला खूण केली की तुम्ही घरातल्यांना एक काम सांगायचं. अहो पण काय काम सांगणार? जरा बुद्धीला ताण द्या. सगळं मीच सांगायचं का? चला, नुसत्या फटकन मारून बसू नका. या. हो हो. बुद्धीला ताण द्या म्हणे. काय उपयोग आहे बुद्धीला ताण देऊन? सगळीकडे यांनाच डोकं चालवायचं असतं ना. एवढी बुद्धी माझी सगळी वाया चालले. आता खाली जाऊन काय करतात कोणाच ठाऊक. ओ, आले आले. Who is this Rosaline? Suddenly कुठून आला ही मुलगी? नचिकेत, नचिकेत, अरे लक्ष कुठे तुझं? Nothing. बोला. काय झालं रे? काळजीत दिसतोयस. No, nothing. सई कुठे आहे? I don't know. हो का? बरं बरं. What happened? काय काम होतं? नाही, अरे काहीच नाही. Okay. What is it? काय पाहिजे काकू? अरे
मला ना तुझा भ्रमणध्वनी हवा होता. मोबाईल. हो, मोबाईल देतोस का जरा? ऑलराईट, देतो, बट आफ्टर सम टाइम. थोडं काम आहे माझं. आय एम वेटिंग फॉर मेसेज. नाही, मी लगेच आणून देईन ना तुला परत. बरं, ठीक आहे. तू कर तुझं काम, थोड्या वेळाने दे, मी थांबते इथेच. बघितलं, सतत त्या यंत्राकडे कसे डोळे लावून असतात ते. सतत तीच चर्चा, सतत तेच बघणं, दुसरा काही उद्योगच नाही त्यांना. तर काय? तर काय नाही, जाऊन काम सांगा त्यांना. हो. हा? मानसी, ए मानसी, ए मानसी. ओ आई, तुम्हाला पण हवाय का भ्रमणध्वनी? छे, काहीतरीच काय. मी काय म्हणत होते, अगं बघशील का या गरीब सासूकडे? हो आई, बोला ना. उडदाची डाळ भिजत घाल जरा, संध्याकाळी आपण वडे करूया. हो, करते मी. नचिकेत, झालंय का तुझं? नो, नॉट येट. बर, मी येते, थोड्या वेळाने येते. हो. आलं का लक्षात मी काय म्हणत होतो ते? हो, कळलंय मला. चला, आता तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. या. हे बघ. अगं सुती आहे, हातमागाच्या आहेत, जी हवी ती साडी तू निवड. हा, आणि बघ हे या साड्यांच्या खाली ना त्यांच्या किमती पण दिल्या आहेत. बघ. नको बाई, खूपच महाग आहे. हो, नको. अगं का, घे ना, तुला आवडली ना, मग किमतींची काळजी करू नकोस तू. बघ, तुला हवी ती साडी निवड, आणि मग पुढचं जे काही आहे ना, मी ते नचिकेतला सांगून सगळं करून घेईन. उगाच बाई एवढी महागातली घेताय तुम्ही. अगं असू दे ग, तुला आवडली आहे ना, मग झालं तर. पैशाकडे कशाला बघू मी? आजपर्यंत कुठला हट्ट केलायस का तू? नाही ना, झालं तर मग हा, तू घेऊन टाक. हा, ईशा, आज किती दिवसांनी लाजताना बघितलं ग तुला. मुलगी लग्नाला आली तरी अजून प्रेम टिकू नये. हो, अहो म्हणजे तसं नाही हो. किती छान बोलतायत दोघं जण, तर बोलू द्या ना. मी कशाला उगाच मध्ये तडमडू. हे बघा, तुम्हाला एकदा सांगितलं ना, आज जा आणि त्यांना कामाला लावा. जा. हो. जा. काय हो तुम्ही. कल्पना, आई बघा ना, माझ्यासाठी साडी मागवतायत हे. तुम्ही पण बघा ना एखादी. किती छान रंग आहेत बघा तरी. अगं ते जाऊ दे, उडदाची डाळ भिजत घालायची वडे करण्यासाठी. हो, घेते ना, रंग न जाणारीच घेते. अगं काय बडबडतेस कल्पना, उडदाच्या डाळीचा कसला रंग जाणार आहे? हो ना, अहो काठ बघा किती सुंदर आहेत. बघितलं ना, कसं माकड करून टाकलंय त्या यंत्राने सगळ्यांचं. काळ नाही, वेळ नाही, आपल्या भोवतालची माणसं नाहीत, सगळं विसरून गेलेत या भ्रमणध्वनीच्या नादात. अहो झालं, आता यांचा पारा आणखी चढणार. मस्त वाट लावली नॅकची. अशीच वागत राहा. हो अमोल, तू जे काय सांगतोयस ते करताना मला मजा येते. पण अरे, मला असं वाटतं की आता बास करूया, कारण नचिकेत सुद्धा खूप अस्वस्थ दिसतायत. वेडी आहेस का तू? आणखीन खेचायला हवी त्याची. खरंच? का नाही?
रोझलिन बद्दल त्याने तुला कुठे सांगितले? तर तू वाट लाव आणि मजा घे. तसंही आपण त्याचा काही वाईट करत नाही आहोत, फक्त मजा घेतोय. एजंट धोका आहे.